प्रसिद्ध अभिनेत्री, दिग्दर्शिका विजयाबाई मेहता यांचे काल वृद्धापकाळाने निधन झाले. वयाच्या 91व्या वर्षी मुंबईत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. विजयाबाई म्हणजे रंगभूमीवरील एक मोठं नाव. त्यांनी केवळ रंगभूमीवरच नव्हे तर मराठी चित्रपटसृष्टीला, हिंदी चित्रपटसृष्टीला अनेक हिरे मिळवून दिले. त्यांनी अनेक कलाकारांना घडवलं. नाना पाटेकर, नीना कुलकर्णी, भारती आचरेकर, सुकन्या कुलकर्णी यांना त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. बाईंनीच आम्हाला अभिनयाचे धडे दिल्यामुळे आम्ही आजवर इथपर्यंत पोहोचू शकलो, असं यांनी अनेक मुलाखतींमध्ये सांगितलं आहे. विजया मेहता यांच्या निधनानंतर यातील अनेक कलाकारांनी आपल्या आठवणींना उजाळा सोशल मीडियावर देत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. अभिनेते नाना पाटेकर यांनी तर विजया मेहता यांच्या जाण्याने मी पुन्हा एकदा पोरका झालो असे म्हटले आहे. त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले आहे की बाईंचे जाणे म्हणजे मला आई गमावण्यासारखेच आहे. माझ्या आयुष्यात 3 स्त्रियांना आईचे स्थान होते. एक म्हणजे माझी आई जिने मला जन्म दिला, दुसऱ्या म्हणजे सुलभा देशपांडे आणि माझी तिसरी आई म्हणजे विजयाबाई. मी आयुष्यात जे काही केलं ते केवळ या तिघींमुळे. माझ्या आईने मला जन्म दिला असला तरीही अभिनयाच्या क्षेत्रात मी जे काही शिकलो ते केवळ म्हणजे विजयाबाईंनी मला शिकवलं. त्यांनी एका मातीच्या गोळ्याला आकार दिला असं म्हटलं तरी ते चुकीचं ठरणार नाही. यापूर्वी माझी आई गेली, त्यानंतर सुलभाताई गेल्या. तेव्हा मला पोरके झाल्याची भावना निर्माण झालीच होती आणि आज पुन्हा एकदा मी पोरका झालो असं मला वाटतंय. अगदी अलीकडेच म्हणजेच विजयाताई यांच्या वाढदिवसाला मी त्यांना भेटलो होतो. ही भेट आमची शेवटची ठरली. आज मला अभिनय क्षेत्रामध्ये काहीही येतं ते केवळ आणि केवळ त्यांच्यामुळे. रंगमंचावर कशाप्रकारे उभं राहायचं इथपासून प्रेक्षकांचा मनाचा ठाव कसा घ्यायचा, नाटकाच्या गाभ्यापर्यंत कसं पोचायचं, हे सगळं मला बाईंनी शिकवलं. आज मी काही अभिनय करतो ते केवळ आणि केवळ बाईंमुळे. त्यांच्या निधनाची वार्ता देण्यासाठी त्यांच्या मुलीचा मला फोन आला. त्यानंतर माझी अवस्था काय झाली हे मी शब्दातही व्यक्त करू शकत नाही. माझी अवस्था ही धक्का बसण्यापलीकडची आहे. कारण बाईंच्या जाण्याने आता सगळं काही संपलं, असंच मला वाटतंय. सुकन्या कुलकर्णी, भारती आचरेकर यांनी देखील सोशल मीडियावर त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. भारतीय नाट्यविश्व आणि समांतर चित्रपटसृष्टीतील एक युगाचा अंत झाल्याची भावना कलाविश्वातून आता व्यक्त होत आहे. विजयाताईंना श्रद्धांजली.